काल माझ्याकडे ओपीडीत एक कपलची व्हिजिट होती, ज्यांचे आमच्याकडे IVF फेल झाले होते. सेकंड सायकलचा रिझल्ट आला, बीटा-HCG निगेटिव्ह होतं. तर ते मला बोलले की मॅडम सो अँड सो ठिकाणी आम्हाला त्या सेंटरमधून फोन येत आहेत आणि त्यांचे 100% रिझल्ट आहेत. आणि मग माझे घरचे म्हणतात की नाही, आता आपण त्या IVF सेंटरला जाऊया. आता ह्या बेबीची हिस्ट्री सांगायची झाली तर यांचं मुंबईत 3 वेळा, यांच्या आईचं मुंबईत 3 वेळा IVF झालं होतं. चौथ्यांदी ती माझ्याकडे आली, तिचे सगळे रिपोर्ट्स बघितले, प्रिव्हियस रिपोर्ट्स बघून आम्ही काय ऍडिशनल प्रोसिजर करायचे ते डिसिजन घेतलं आणि दे वर व्हेरी कॉपरेटिव्ह कपल. फर्स्ट IVF त्यांचं आमच्याकडे झालं. फर्स्ट IVF मध्ये ती कन्सिव्ह झाली. 8 वीक्सचा प्रेग्नन्सी असताना मिस्ड अबॉर्शन म्हणजे हार्टबीट्स बाळाचे बंद झाले आणि ते टर्मिनेशन करावं लागलं. आणि मग मध्ये काही दिवस ब्रेक घेऊन सेकंड IVF आम्ही केलं. तिथे आम्ही पहिल्या IVF मध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्या टॅकल केल्या. इम्युनोमॉड्युलेशन आणि काही डिफरंट न्यूअर मेडिसिन्स यूज केले आणि शी कन्सिव्ड विथ ट्विन्स. आणि आज तिची डिलिव्हरी झाली. बोथ बॉय अँड गर्ल आर 2.5 kgs. मदर बेबी दोघंही हेल्दी आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं की IVF मध्ये कधी 100%, कोणी तुम्हाला सांगत असेल की IVF मध्ये 100% सक्सेस असतो, तर 100% गॅरंटी आयदर गॉड घेऊ शकतो किंवा फ्रॉड घेऊ शकतो. कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये स्पेशली IVF मध्ये 100% रिझल्ट हा कधीही नसतो. आणि मल्टिपल IVF आता आम्ही रुटीनली ओपीडी 5 IVF फेल नंतर कन्सिव्ह झालेले, 7 IVF फेल नंतर कन्सिव्ह झालेले. माझ्या 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी मॅक्झिमम 18 फेल्ड IVF नंतरही पेशंट प्रेग्नन्सी घेऊन गेलेले आहेत. परंतु कसं असतं, ज्यावेळी पेशंट गॅरंटी विचारतात की मॅडम तुम्ही 100% गॅरंटी घेता का, 100% गॅरंटी नाही, प्रयत्न मात्र 100% होतो. आणि तुम्ही पूर्वी काय तुमच्यासाठी कुठले इंजेक्शन वापरले गेले, कुठले प्रोटोकॉल वापरले गेले, तुमचा मल्टिपल IVF फेल होण्याचं कारण काय, याच्या मुळाशी जाऊन आपल्याला सक्सेस पर्यंत पोहोचता येतं. नॉट 100%, बट कित्येक केसेसमध्ये आपण सक्सेस होतो. अनफॉर्च्युनेटली काही केसेसमध्ये सक्सेस मिळत नाही. परंतु असं नसतं की एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी 100% सक्सेस आहे. कारण हे पेशंट फिरत असतात आणि 100% रिझल्ट सांगणं हेही एथिकली बरोबर नाही.